कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। बाबा, तुम्ही स्वतःला कितीही समजवलत ना तरी हे चूकच आहे। आणि आई, खोटं जास्त काळ टिकू शकत नाही। वसू, तू त्याची काळजी नको करूस। अगं आम्ही घेऊ त्याची काळजी। आणि इथे त्याबद्दल कोणाला काहीच माहित नाही। पिंकी आणि कुंदा सोडल्यास आणि त्या दोघी काही तुझ्या संसारावर कुठलंही सावट येऊ देणार नाहीत। ई, बघ स्वतःकडे। अगं साध्या पत्त्यांचा गेम खेळताना पत्ते बरे आलेत की वाईट हे तुझ्या चेहऱ्यावर लगेच कळतं। इतकी साधी आहेस तू, पण या खोट्याचं ओझं ना तुला या सगळ्याचा विचार करायला लावतंय। लोकांवर ओरडणं, त्यांना बोलताना मध्येच कट करणं, हे सगळं करायला लागलाय तुम्ही दोघं, एखाद्या चोरासारखं। माझ्या आयुष्यातला एवढा मोठा निर्णय घेण्याआधी तर मला विचारायचं तरी होतं। लहान नाहीये मी, एका 9 वर्षाच्या मुलाची आई आहे ग मी। आई, वसुंधरा, तू जे बोलतेस ते अगदी बरोबर आहे। तुझा रागही रास्त आहे, पण आम्ही आमच्या मुलीच्या भविष्याचा विचार केला ग। तिच्या भविष्याचा विचार करताना आपण तिच्या खांद्यावर खोट्याचं ओझं टाकतोय याचा विचार नाही केला एकदाही। आई, तुला कळतंय का? अगं नवं नातं जोडायला निघालीये मी। आकाश रावांचं आणि माझं लग्न होणार आहे। तू आणि बाबा 35 वर्ष संसार केला तुम्ही दोघांनी एकत्र, पण मला सांगा, तुमच्या दोघांपैकी कोणी एकाने एवढी मोठी गोष्ट दुसऱ्यापासून लपवली असती तर झाला असता का हो तुमचा संसार? मग त्या घरात रात्री झोप लागेल मला? त्या घरातल्या प्रत्येक माणसाशी मी खोटं बोलतेय हे कळून श्वास तरी घेता येईल का मला? आणि आकाशरावांचं काय? सोन्यासारखा माणूस म्हणताना तुम्ही त्यांना, त्यांची काय चूक आहे की आपण एवढी मोठी फसवणूक करतोय त्यांची? नाही, माझी इच्छा नसताना तुम्ही माझं लग्न लावायला निघालात, काहीच बोलले नाही। माझी इच्छा नसतानाही तुम्ही मला लग्नाला होकार द्यायला लागतात, मी मोकळ्या मनाने होकार दिला, मी तयारही झाले। पण तुमच्या सांगण्यावरनं माझ्या नव्या आयुष्याची सुरुवात, माझ्या नव्या नात्याची सुरुवात मी खोट्याच्या बळावर कधीच करणार नाही। मी आकाशरावांना सगळं खरं सांगणार। त्यांचं लग्न एका विधवेशी नाही तर एका डिवोर्सीशी होतंय। मग त्यानंतर हे लग्न करायचं की नाही हा निर्णय सर्वस्वी त्यांचा असेल। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।